नमस्कार मंडळी, तुम्ही तवशाचे वडे खाल्ले असतील, रताळाचे वडे खाल्ले असतील, भोपळ्याचे वडे खाल्ले असतील, पण कधी तुम्ही पिकलेल्या पपईचे वडे खाल्ले का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकताय किती छान असे पिकलेल्या पपईचे वडे झालेले आहेत, टम्म असे फुगलेले आहेत. बघू शकताय तुम्ही 2 ते 3 दिवसासाठी प्रवासासाठी तुम्ही बाहेर जात असाल तरी तुम्ही हे वडे घेऊन गेलात तरी 2 ते 3 दिवस आरामात टिकतात आणि खाण्यासाठी खरंच खूप भारी लागतात. त्यासाठी मध्यम आकाराची पिकलेली पपई घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, नंतर 2 भागामध्ये चिरून घेतलेली आहे. चिरून झाल्यानंतर त्याच्यामधील बिया काढून घेतलेल्या आहेत. बिया काढून झाल्यानंतर उभ्या आकारामध्ये अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. फोडी करून झाल्यानंतर साल काढून घेतलेली आहे. साल काढून झाल्यानंतर खिसून घेतलेले आहेत. खिसून घेतल्यानंतर पॅन तापला की त्याच्यामध्ये खिस तो टाकून घेतलेला आहे. जरी तुम्ही मिक्सरला प्युरी करून घेतली शिजवली तरी चालते आणि नाही शिजवली तशीच टाकली तरी पण चालू शकते. त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. कोणत्याही पदार्थ गोड करत असताना मीठ टाकलं की त्या पदार्थाला आणखी चव येते. नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी किसून गूळ टाकलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर जरी टाकली तरी चालू शकते. आणि 5 मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीनं. जास्त हे मिश्रण पातळ पण नाही ठेवायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, मध्यम स्वरूपाचं ठेवायचं. व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे. आणि आता हे शिजवून झालेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे. ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. थोडं गार झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आधी मीठ टाकले त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं. नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ चाळलेलं टाकून घेतलेलं आहे. नंतर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून आणि चांगलं असं मिक्स करून पीठ सैलसर असं मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही मळायचं, सैलसर मळून घ्यायचं आहे. आणि ह्या पिठामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा. ह्या मिश्रणातच पीठ मळून घ्यायचं आहे. 10 मिनटं एक मुरण्यासाठी ठेवायचं. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर नाही मुरत ठेवलं तरी पण चालू शकते. आणि एक मी ताट घेतलेलं आहे, त्याच्यावर प्लॅस्टिकची जी पिशवी असते ती अशी फाडून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पेड्यासारखा एक गोळा करून खाली प्लॅस्टिकच्या पिशवीला तेल लावलेलं आहे आणि असं थापून जरी घेतलं तरी चालते. आणि नंतर असं फोल्ड करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नुसतं वरून जरी प्रेस केलं तरी पण वडा होऊ शकते. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीनं वडे केल्यास पटकन उरकतात. आणि बघू शकते अशा पद्धतीनं जास्त पातळ नाही थापायचा वडा, जरा जाडच ठेवायचं म्हणजे चांगले टम्म असे फुगत आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.